नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कंपनीच्या जबरदस्त अपडेटबद्दल बघणार आहोत. आणि मित्रांनो, या अपडेटचा वेट या कंपनीचे इन्व्हेस्टर्स जवळपास 4 ते 4.5 महिन्यापासून करत होते. आणि मित्रांनो, ही अपडेट काल म्हणजे मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास 4.25 महिन्यानंतर आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणती आहे ही कंपनी आणि तसेच ते अपडेट कोणते आहे ते सुद्धा बघणार आहोत. आणि या अपडेटचा बेनिफिट घेण्यासाठी त्या कंपनीने कोणती डेट फिक्स केली आहे ते पण आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण ज्या कंपनीच्या अपडेटबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत ती कंपनी आहे MCX, म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया. आणि मित्रांनो, ही अपडेट होती. आणि मित्रांनो, ही अपडेट आहे 29 जुलै 2025 ची. आणि मित्रांनो, इथे 30 जुलै लिहिलेले आहे, परंतु ही अपडेट मार्केट बंद झाल्यानंतर 29 जुलै 2025 ला ही अपडेट आली होती. तर मित्रांनो, 29 जुलैला कंपनीने डिस्क्लोज केले होते की मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया या कंपनीने 1 ऑगस्ट 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी MCX म्हणजे म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया कंपनी 1 ऑगस्ट 2025 ला फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 1 चा रिझल्ट डिस्क्लोज करणार होती 1 ऑगस्ट 2025 ला. आणि त्याचसोबत MCX ही कंपनी स्टॉक स्प्लिट सुद्धा अनाउन्स करणार होती 1 ऑगस्ट 2025 ला. आणि मित्रांनो, MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने 1 ऑगस्ट 2025 या डेटला आपल्या हिस्ट्रीचा पहिला स्टॉक स्प्लिट अनाउन्स केला होता 1:5 च्या रेशोचा. आणि मित्रांनो, ही अपडेट कंपनीने डिस्क्लोज केली होती 1 ऑगस्ट 2025 ला. आणि मित्रांनो, MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने 1 ऑगस्ट 2025 ला 1:5 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाउन्स केला होता. याचा अर्थ म्हणजे ज्याच्याजवळ 10 रुपये पर शेअर फेस व्हॅल्यूचा एक शेअर असेल त्याला 2 रुपये पर शेअर फेस व्हॅल्यूचे 5 शेअर मिळेल. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की MCXने 29 जुलै 2025 ला डिस्क्लोज केले होते की कंपनीने 1 ऑगस्ट 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे स्टॉक स्प्लिटसाठी. आणि मित्रांनो, 1 ऑगस्ट 2025 ला MCXने 1:5 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाउन्स केला होता. आणि मित्रांनो, 1 ऑगस्टला ही स्टॉक स्प्लिटची घोषणा झाली होती. आणि मित्रांनो, त्यानंतर ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबरचा फर्स्ट हाफ गेला, म्हणजे जवळपास 4.5 महिन्यानंतर MCXने आपल्या 1:5 च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी आता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट कोणत्या टाइमला आली आहे इथे आपण बघू शकतो. MCXने हे ऑफिशियल डिस्क्लोज केले आहे. आणि इथे आपण टायमिंग बघू शकतो. ही अपडेट आली आहे 17 डिसेंबर 2025, म्हणजे काल मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास 4:15 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. आणि मित्रांनो, जो MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने 1:5 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाउन्स केला होता, त्याकरिता MCXने आता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 2 जानेवारी 2025. आणि मित्रांनो, MCXच्या 1:5 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट घेण्यासाठी जो कोणी पण MCXचे शेअर एक्स डेटच्या आधी खरेदी करेल त्यालाच MCXच्या 1:5 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट मिळेल. चला मित्रांनो, आता आपण
MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 19%, DISची होल्डिंग आहे 60.50%, पब्लिकची होल्डिंग आहे 20.31% आणि जर आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढून क्वार्टर 2 मध्ये आली होती 374 कोटी रुपये. कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 197 कोटी रुपये. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा कन्सॉलिडेटेड डेटा बघितला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 514 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 684 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 1113 कोटी रुपये कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स. आणि जर आपण या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट बघितला तर तो फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 149 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 83 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 560 कोटी रुपये. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट. आणि जर आपण MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर याचा रिझर्व अँड सरप्लस इन्क्रीज झाला आहे 1367 कोटी रुपयांनी, 1367 कोटी रुपयांनी 1428 कोटी रुपये, नंतर 1327 कोटी रुपये आणि करंटली वाढून पोहोचला आहे 1833 कोटी रुपये. तसेच MCXची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे, जो एक पॉझिटिव्ह साईन आहे. तसेच याची शॉर्ट टर्म बोरोइंग देखील लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. जर आपण पुढे बघितले तर MCXचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स इन्क्रीज झाला आहे 426 कोटींनी 975 कोटी रुपयांनी, 1177 कोटी रुपयांनी, 965 कोटी रुपयांनी, करंटली आहे 1901 कोटी रुपये. आणि MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची कंटिंजंट लायबिलिटीज डिक्रीज झाली आहे 251 कोटी रुपयांनी, 231 कोटी रुपयांनी, 203 कोटी रुपयांनी, करंटली आहे 162 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी होणे हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग 0% आहे, म्हणून येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेजचा विषयच क्रिएट होत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की 1 ऑगस्ट 2025ला MCXने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता आणि या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी आता 4.5 महिन्यानंतर MCXने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे या स्टॉक स्प्लिट करिता. तसेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये MCXची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.